लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी घेतले भडवल संघाने. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय विक्रम महाराज आणि त्याच्यासोबत जाईल तो मात्र विराज. विराज आणि विक्रम महाराज सलामीचे फलंदाज म्हणून 4 षटकांचा सामना असेल. 24 चेंडू टाकावे लागतील. पॉवर प्लेचं 1 षटक असणार आहे. या सामन्यात मागील जो सामना झाला त्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब जो पटकावलाय तो खेळाडू या ठिकाणी आहे अक्षय. तर मी विनंती करतो अक्षयला की लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी जॉईन व्हायचे आणि सामनावीराचा किताब मात्र घ्यायचे. तर अक्षयला विनंती असेल की मॅचचा हिरो शेलू विपक्ष मार्केवाडी हा जो सामना रंगला अतिशय रंगतदार सामना होता. चुरस निर्माण झाली होती आणि अक्षय याने मात्र सामनावीराचा किताब पटकावला. तर या ठिकाणी अक्षय उपस्थित होते. विनंती असेल की सामनावीरचा किताब अक्षयला द्यायचा आहे. वेल प्लेड अक्षय आणि पुढील सामन्यासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा असतील. तर जाऊया खेळपट्टीकडे मैदानाकडे ज्या ठिकाणी 2 चांगल्या प्रकारचे संघ कर्जत टेनिस क्रिकेट मधले या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. भडवल संघ आणि गणेगाव संघ. नाणेफेक तर गेले भडवल संघाच्या बाजूने. सलामीचा गोलंदाज या ठिकाणी निवडलाय भडवल संघाने मयूर. नवोदित अशा प्रकारचा हा भडवल संघ आहे. अनुभवाचा विचार करायला गेला तर कपिल देखील या संघामध्ये खेळतोय आणि अशा प्रकारे संघ घेऊन भडवल संघ विजयाची वाटचाल करणार की गणेगाव हा संघ विजयाचे झेंडे मात्र या मेस्करवाडीच्या मैदानामध्ये रोवणार. यासाठीची चाललेली ही लढाई आपणास पाहायला मिळते. 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. फ्रेंडशिप चषक रजनी स्पर्धा या ठिकाणी अतिशय दऱ्याखोरांमध्ये वसलेलं हे गाव छोटंसं सुंदर सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि त्या ठिकाणी ही स्पर्धा. पहिला चेंडू मयूर या गोलंदाजाचा. समोर विक्रम महाराज. शॉर्ट पिच चेंडू कट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू बराच काल हवेमध्ये होता. एफर्ट्स जर चांगल्या प्रकारे लावले असते कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने तर यदा कदाचित ही झेल झाली असती. परंतु जीवदान मिळाले. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव श्री गणेशा होतोय तो धाव फलकाचा गणेगाव संघाचा. विक्रम महाराज 1 या धावेने मात्र आपल्या डावाची सुरुवात करतात आणि संघाची देखील सुरुवात करतात. विराज नवोदित हिरा आहे गणेगाव संघाचा ज्याच्यावरती बरीचशी मदार आहे. विश्वास आहे गणेगावकरांना. नितेश सारखा फलंदाज असून देखील याच्यावरती विश्वास दाखवला आणि काय विश्वासू फटकाय आडव्या बॅटने ऑन साइडला. पहिल्याच चेंडू खेळत असताना पहिला चौकार गणेगाव संघाच्या खात्यावरती. 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होते. मयूरच्या पहिल्याच चेंडू फेस करताना विराजने पहिला चौकार लगावलाय. चांगला दर्जा चांगला क्लास मात्र विराजमध्ये ठासून भरलाय आणि म्हणूनच विक्रम महाराजांच्या साथीने सलामीवीर करतोय. लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह ऑन साइडच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार. सलगचा दुसरा चौकार गणेगाव ब्रँड विराज कडून. 99 जर्सी नंबर 99 विराज हे नाव येणाऱ्या काळामध्ये खूप गाजणार आहे आणि त्याचीच प्रचिती मात्र या फ्रेंडशिप चषकामध्ये पाहायला मिळते. तेच तर्रार मयूरच्या विरोधात मात्र सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केलेला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून लाजवाब फटका आणि अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता परंतु सरते शेवटी चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय. बघा जसा सूर्यकुमार यादव इंडियाच्या टीम मध्ये खेळतो अगदी तसाच विराज देखील या ठिकाणी खेळताना पाहतो. 360 म्हणजे पहिला फटका आपण ऑन साइडला पाहिला, दुसरा स्ट्रेट ड्राईव्ह पाहिला आणि नंतर तिसरा अगदी पॉइंटच्या डोक्यावरून कट केलेला हा चेंडू. म्हणजे चारही बाजूनी खेळण्याची जी शैली आहे ना ती खूप सुंदर आहे या फलंदाजाची. पुढचा चेंडू यावेळेस एज लागली गेलीये आणि सरते शेवटी शेवटच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी मयूर हवी ठरला. पहिला गडी बाद होतोय तो गणेगाव संघाचा आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते 13.
तर 5 चेंडू झालेत, क्षमा असावी, 5 चेंडू झालेत आणि 5व्या चेंडूवरती हा फलंदाज विराज ज्याने सलगचे 3 चौकार लगावून मात्र या ठिकाणी पवेलियन मध्ये बॅक टू आला, म्हणजे परतला तो या खेळपट्टीच्या बाहेर. नितेश या जर्सी नंबर 18 विराट कोहलीचा फार मोठा फॅन आहे, परंतु बऱ्याच वेळेला बँगलोरला निराशा पत्करावी लागते प्रत्येक IPL मध्ये, तरी तो सुद्धा एक कट्टर फॅन म्हणून ज्याची ओळख आहे तो मात्र नितेश. आणि कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये नितेश जर म्हटला की नितेशची जे षटकारांची फटकेबाजी असते ना ती देखण्याजोगी असते. अगदी हेलिकॉप्टर शॉट देखील नितेशचा उल्लेखनीय प्रसिद्ध आहे तो या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. आणि तसे फटके यावेळेस गरज असेल जर गणेगाव संघाला विजय संपादन करायचा असेल, परंतु मयूरने कमबॅक केले. 3 सलगचे 3 चौकारानंतर विकेट घेतलीये आणि प्रतिउत्तर दिले ते मात्र विराज आणि गणेगाव संघाला. पहिला चेंडू फेस करणार नितेश, समोर स्ट्राईकचा बॉलर या ठिकाणी मयूर आणि P1चं हे षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू शॉर्ट पिच आणि सेट होण्यासाठी नितेशसाठी हा खूप सुंदर चेंडू होता. अगदी हलक्या हाताने टाकलेला मयूरने चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. या पहिल्याच षटकातील हा 4था चौकार होता गणेगाव संघाकडून आणि या 4 चौकारांच्या सहाय्याने आतापर्यंत 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय गणेगाव संघ. 1 गडी बाद. तर पंच लगेचच सामन्याला सुरुवात करायची. अतिरिक्त वेळ कुठल्याही संघाला आपण घेऊन देऊ नका. तर नवीन गोलंदाज प्रथमेश भडवळ संघाकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. प्रथमेश भडवल या गावाचा विचार केला गेला तर आतापर्यंत 3 ते 4 संघ या भडवल गावामध्ये पाहायला मिळतात. अगदी B+ असेल, आगरी धमाका भडवल असेल आणि आणखी देखील नवोदित सिताऱ्यांचे संघ निर्माण झालेले आहेत. म्हणजे खूप खेळाडूंचा भरणा या गावामधून निघताना दिसतोय. परंतु सामन्याकडे पुन्हा एकदा जाऊया, ज्या ठिकाणी दुसरं षटक येतोय आणि दुसरं षटक घेऊन प्रथमेश समोर विक्रम महाराज. शॉर्ट पिच अगदी सहजरित्या कट केलेला हा चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये चेंडू मात्र विजयी झाला, सीमारेषेच्या पलीकडे गेला. हा 5वा चौकार येतोय या पहिल्या सत्रातील गणेगाव संघाकडून. चौकारांची बारिश, चौकारांचा पाऊस या ठिकाणी होताना दिसतोय. आपण पाहतोय मित्रांनो, गरमीचे दिवस आहेत, उष्माघाताचा बराचसा वाढ होताना आपल्याला वातावरणात दिसते. परंतु ही रजनीची स्पर्धा, या ठिकाणी उष्णता नाहीये, परंतु चौकारांची दाह कमी होताना दिसत नाहीये. यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक सहजरित्या जाऊन पोहोचला आणि चेंडूला देखील चांगल्या प्रकारे गॅदर केलं. दुसरा गडी बाद होतोय तो गणेगाव संघाचा. विक्रम महाराज बॅक टू पवेलियन. किशोर नवीन फलंदाज. आता नितेश वरती जबाबदारी असेल खऱ्या अर्थाने, कारण स्ट्राईकचे जे सलामीवीर दोन्ही होते ना ते दोन्ही माघारी परतलेत. विक्रम महाराज आणि विराज दोघांनी चांगली सुरुवात केली होती. 17 ही धावसंख्या झाली होती पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं ज्या ठिकाणी षटक होतं, आता जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तशी मात्र प्रथमेशने एक धक्का दिलाय. एक चौकार खाल्ला, मात्र दुसऱ्याच चेंडूवरती विक्रम महाराजांना बाद केलं. यानंतर आता नवीन फलंदाज गेलाय तो मात्र किशोर. एक चांगल्या देह यष्टीचा, मजबूत बांध्याचा हा खेळाडू आहे आणि षटकार नेहमीच पाहण्यासारखे असतात किशोरकडून. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा, वारंवार शॉर्ट पिच चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब होते. या संपूर्ण स्पर्धेचा जर विचार केला ना तर थोडीशी आउटफील्ड जरी वाटत असली तरी मात्र थोडीशी खराब आहे, कारण चेंडू अडवण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. बरेचसे खास खलगे या खेळपट्टीमध्ये आहेत, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर चेंडू कोणत्या दिशेला वळेल याची क्षेत्ररक्षकाला जाण ठेवण्यासाठी मात्र खूप प्रयत्न करावे लागतात आणि अशा परिस्थितीत ही मिसफिल्डिंग आपल्याला वारंवार होताना दिसते.
असो, एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धावेनंतर मात्र 22 ही धावसंख्या जाऊन पोहोचते. पुढील चेंडू प्रथमेशचा, समोर आहे नितेश. ऑफ साईडने कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु चांगला टप्प्यावरती चेंडू टाकला आणि प्रथमेशचा हा चेंडू निर्धाव. 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय प्रथमेशचे आणि 4 चेंडू मध्ये एक गडी बाद करून केवळ 5 धावा दिल्यात. म्हणजे कमबॅक केलंय भडवल संघाने. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू अगदी सरळ निघून गेला होता. वाईटची मागणी होत होती, मात्र चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे टप्प्यावरती बाउन्स उसळ देणारा खांद्याचा अतिरिक्त, जसं त्याने प्रथमेशने ओळखलं की रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट खूप अगोदर केला नितेशने आणि ओळखल्यानंतर मात्र चांगला चेंडू टाकला, निर्धाव चेंडू. स्थिर 22 धाव संख्या. पुन्हा अगदी समोर पकडण्याचा प्रयत्न केला आहे, पंचांनी दाद मात्र उंचावून घेतली आणि फार मोठा झटका मी म्हणेल यावेळेस गणेगाव संघाला लागतोय. नितेश तिखंडे पायचीतच्या स्वरूपात पकडले जात आहेत, बाद होत आहेत. तर या ठिकाणी तिसरा 440चा मात्र झटका लागतोय खऱ्या अर्थाने गणेगाव संघाला. थोडस सावध खेळत होता, पहिल्या चेंडूवरती चौकार लावला होता नितेशने, मात्र तदनंतर थोडासा सावध खेळत होता, कारण त्याला माहिती आहे विराज आणि विक्रम महाराज बाद झालेत, परंतु तो दबाव घेऊन त्या दबावाचा बळी मात्र यावेळेस नितेश पकडला गेला आणि आता नितेश माघारी आला. नवीन फलंदाज जातोय विशाल. आता किशोर आणि विशाल ही जी जोडी आहे ना, तिला शेवटच्या षटकापर्यंत जर त्यांनी चांगल्या प्रकारे फलंदाजी केली तर धावसंख्या चांगली होऊ शकते, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने भडवल संघासाठी प्रथमेश हा मात्र खूप चांगल्या दर्जाचा गोलंदाज ठरला, कारण त्यांनी 2 महत्वाचे गडी बाद केले आणि केवळ 5 धावा दिल्या. बघा काय षटक टाकले प्रथमेशने. आता नवीन गोलंदाज आलाय जर्सी नंबर 14 मनोज. येस, जर्सी चेंज करून आलाय, म्हणजे विशाल हा गोलंदाज आहे. गोलंदाज मनोज. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला होता आणि त्यानंतर थोडंसं टर्न करण्याचा प्रयत्न देखील केला. ऑफस्टम्पच्या अतिरिक्त थोडासा आणखी बाहेर निघत गेला चेंडू आणि पहिला चेंडू निर्धाव. आता मात्र धावांचा दुष्काळ होताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारे सुकाळ होता, आता दुष्काळ होताना दिसतोय. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचणार का, नाही पोहोचणार. बाहुबली जर्सी नंबर 02 मजबूत बांध्याचा हा खेळाडू आहे किशोर आणि त्याच्या बॅटमधून हे षटकार नेहमीच पाहायला मिळतात. जर किशोरची बॅट तलपली तर धावसंख्या नक्कीच 50+ जाऊ शकते. हा षटकार आलाय, पहिला चेंडू निर्धाव होता, तदनंतर मनोजच्या विरोधात शॉर्ट पिच चेंडू टाकला मनोजने, चांगला ओळखला किशोरने आणि पॉइंटच्या डोक्यावरून हा षटकार, एक देखना षटकार. या षटकाराने गती मिळणार का की पुन्हा एकदा मनोज आपल्या भडवल संघासाठी कमबॅक करणार. समोर टाकला, एज लागलीये, स्लीपर त्या ठिकाणी पोहोचतोय, तुतुमय पाहायला मिळालीये आणि शेवटच्या क्षणी सेकंड अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी झेल पकडली जाते. बघा क्रिकेटचा खेळच असा आहे की अगदी सरडा जसा रंग बदलतो ना, तसा प्रत्येक चेंडू गणिक, प्रत्येक षटका गणिक मात्र हे खेळ बदलत असतो. सुरुवात खूप चांगली केली विराजने, अगदी चौकारांचा पाऊस केला आणि विक्रम महाराजांनी चांगल्या प्रकारे साथ दिली. तदनंतर विराज बाद झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा नितेश गेला, चौकाराने सुरुवात केली. नंतर मात्र त्या ठिकाणी थोडीशी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. विक्रम महाराज बाद झाले, थोडासा दबाव आला नितेशवरती, नितेश देखील एक चौकार लगावून बाद झाला आणि नंतर आता हा किशोर देखील बाद होतोय. एक षटकार आला होता चांगल्या प्रकारे, थोडीशी आणखी गेम पुढे नेण्याचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु पुन्हा एकदा षटकार लगावण्याच्या नादात किशोर देखील बाद झाला. नवीन फलंदाज गेलाय संदीप. संदीप आणि विशाल ही जोडी आहे. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 9 चेंडूंमध्ये धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 28. धावसंख्या चांगली आहे.
समोर टाकलाय, अगदी समोरच्या टाकून मात्र थोडासा बाहेर वळवण्याचा प्रयत्न केला, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला नवीन घेणारा फलंदाज संदीपने, तो कनेक्शन मात्र झालं नाहीये. थोडस जड आहे कारण वातावरण आता थोडंसं थंड होत चाललंय. दिवसभराची गरमी अगोदर धावसंख्या होत होत्या, आता मात्र धावसंख्या तेवढीशी पाहायला मिळणार नाहीये. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय, अगदी 2 हात समोर घेऊन धावत होता आणि धावबाद होतोय या ठिकाणी. बघा, दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात नवीन गेलेला फलंदाज संदीप मात्र या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात माघारी परतणार. विकेट वारंवार पडतायत. आतापर्यंत आपण विचार केला तर 5 गडी बाद झालेत आणि विशाल मैदानावरती आहे आणि आता नवीन जातोय तो मात्र आधी. रोहित शर्माचा फॅन फार मोठा आहे, 45 जर्सी क्रमांक. आज मुंबई देखील अगदी बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की मुंबई आज हारणार आणि अगदी तसंच झालं. शेवटच्या क्षणी कोएट्झेने मात्र खूप चांगल्या प्रकारे षटक टाकलं आणि मुंबई मात्र विन झाली. तर तिसरे षटक सुरू आहे. खूप चांगली गोलंदाजी मयूर वगळता प्रथमेशने आणि मनोजने मात्र खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आहे. शेवटचं चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते मनोज. नवीन फलंदाज गेला आधी. विशाल आणि आधी ही जोडी मैदानामध्ये आहे. कमीत कमी 40+ धावा कराव्या लागतील गणेगाव संघाला. पण फटका चांगला आहे, पुन्हा एकदा हवेमध्ये चुकतोय. क्षेत्ररक्षकाने चुकी केली, झेल होती, सोडली गेली, जीवदान मिळालं या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेने आमचे स्कोरर सांगतील की धावा झाल्यात त्या मात्र 30, म्हणजे 10च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती या ठिकाणी झालेल्या आहेत. तर 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 30 धावा आणि एक अनुभवी गोलंदाज 77 कपिल बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू, उचली देणार चेंडू लेग स्लिपच्या हातामध्ये, अगदी स्टंप मोडण्याचा प्रयत्न केला स्लिपरने, इतक्या वेगाने चेंडू टाकला आणि या गडबडीत मात्र काय झालं की गणेगाव संघाने 2 धावा घेतल्या. म्हणजे चेंडू अगदी स्लिपरच्या हातामध्ये होता. बऱ्याचदा असंच घडतं की मिसफिल्डिंग होत आहेत, ताळमेल राहत नाहीये, गोंधळला जातो क्षेत्ररक्षक आणि अशा परिस्थितीत या एकेरी दुहेरी, दुहेरीचं तिहेरीमध्ये कन्वर्ट झालं होतं. म्हणून या अगदी 0 धावसंख्या होती, त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. कपिलचा पहिला चेंडू या ठिकाणी 2 धावा, 32 धावा. पुढील फटका, लेग कटर करण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न. चांगली गोलंदाजी कपिल कडून आपल्याला पाहायला मिळते. भडवल संघ हाबी होतोय. पहिल्या षटकामध्ये गणेगाव संघाचं वर्चस्व होतं, मात्र तदनंतर जशी विकेटची पडझड सुरू झाली ना, गणेगाव संघ दबावाखाली गेला आणि त्याच दबावाचा फायदा भडवल संघाने घेतलाय. पुन्हा एकदा लेग कटर करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, कव्हरचा क्षेत्ररक्षक जातोय, धावतोय, मात्र डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडूला पकडणार. फेकी बघा, काय फेकी, अतिशय चुकीची फेकी झाली आणि या गडबडीत मात्र या ठिकाणी धावा घेतल्या त्या 3 धावा. 3 धावा घेतल्या आणि या 3 धावांनी धावफलक झालंय ते 35 धावसंख्या. ती अजूनही 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये 5-7 धावा आल्या तर 40+ धावा होऊ शकतात आणि या क्षणी या धावा खूप महत्वाच्या असतील. त्या धावा येणं गरजेचं असेल ते गणेगाव संघासाठी.
म्हणजे 10च्या सरासरीच्या वरती जर धावा असतील तर गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतात. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा वारंवार प्रयत्न करतोय कपिल. त्याला माहिती आहेत नवखे फलंदाज आहेत, अगदी मिडल ऑर्डरच्या देखील शेपटाकडचे मात्र हे फलंदाज आहेत, त्यांना मात्र बाहेर ठेवणं गरजेचं आहे. त्या अनुभवाचा कस दाखवून मात्र गोलंदाजी या ठिकाणी होते आणि निर्धाव चेंडू होत आहेत वारंवार. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी वाईड अतिरिक्त बाहेर गेला आणि ही मात्र पहिली एक्स्ट्राची धाव बघा. पहिली एक्स्ट्राची धाव या ठिकाणी गणेगाव संघाच्या खात्यावरती लागली जाते. म्हणजे किती शिस्तबद्ध गोलंदाजी केली होती भडवल संघाने या ठिकाणी, कारण आता पहिला वाईड या ठिकाणी टाकला गेलाय. आतापर्यंत 22 चेंडू झाले होते. समोरच्या दिशेने फटका केलाय बघा. फटका लांबी रुंदी अगदी मोजून मापून आशा पल्लवीत आणि डगआउट मध्ये देखील बघा उत्साह वाढला गणेगाव संघाच्या या ठिकाणी, कारण हा षटकारच तसा होता. शेवटच्या क्षणी हे फटके खूप महत्वाचे असतात आणि जर्सी नंबर 05 एक उत्साह निर्माण केला गणेगाव संघाच्या गोठात आणि हा 6 धावांनी मात्र आता धावफलक 40+ जाऊन पोहोचलं. ते 42 धावसंख्येवरती. उर्वरित शेवटचा चेंडू, शेवट कोणाच्या बाजूने जाणार. पुन्हा एकदा बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला ऑन साइडने, परंतु ही धाव नाहीये आणि बाद देखील नाहीये. म्हणजेच 42 धावसंख्येवरती धावफलक रोखलं गेलं भडवल संघाने गणेगाव संघाचं आणि विजयासाठी टार्गेट असणार आहे तो भडवल संघासमोर 43 धावसंख्येचा. आणि यानंतरचा सामना असेल तो मात्र आता या स्पर्धेमध्ये 10 संघ खेळतायत आणि 10 संघ खेळतायत म्हणून त्यांनी आयोजकांचं असं म्हणणे की ज्याचे धावसंख्या ज्यांनी जास्त उभारली आहे त्या संघाला मात्र या ठिकाणी बाय देण्यात येईल. आणि आता जर आपण या 5ही सामन्याचा जर विचार केला तर एकच संघाने अगदी 50+ धावसंख्या मात्र उभारली, अगदी 54 धावा आणि 54 धावा करून बीड संघ मात्र या संघाला बाय असेल आणि तिसऱ्या फेरीमध्ये त्याचा प्रवेश असेल. आणि दुसरी एक सूचना अशी मिळते की त्या ठिकाणी बाकीचे जे संघ आहेत ते सिरियल प्रमाणे असणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे पहिला विजय, त्याच्यानंतर दुसरा विजय, तिसरा विजय, चौथा विजय. म्हणजे पहिला आणि दुसरा विजय ज्यांनी मिळवलेला आहे, पहिला विजय मिळवला तो मालेवाडी संघाने, त्यानंतर बीड संघाला बाय मिळाली. तिसरा सामना झाला त्या ठिकाणी अंजप संघ विजयी झाला. म्हणजे पहिली मॅच असणार आहे यानंतरची ती मालेवाडी विपक्ष स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि दुसरी मॅच असणार आहे यामध्ये मार्केवाडी विपक्ष या संघामध्ये जो विजय होईल याच्यामध्ये असणार आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर यानंतर मी लगेचच कॉल करतो मालेवाडी संघाचा संघ कर्णधार आणि स्वर्गीय भास्कर 11 संघाचा संघ कर्णधार. यानंतर मी आमंत्रित करतो अक्षय तिखंडे सर यांना, कारण छत्रपती शिवरायांचा वारसा आपल्या कर्जतमध्येच नव्हे तर कर्जतच्या बाहेर देखील जाऊन छत्रपती शिवरायांचं शिवचरित्र म्हणजे यांचा प्रचार आणि प्रसार करणारे आपल्या कर्जत तालुक्यातील एक अतिशय होणार व्यक्तिमत्व म्हणजे अक्षयजी तिखंडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की या द्वितीय सत्राचं समालोचन मात्र आपण या ठिकाणी करायचे. धन्यवाद सर. या ठिकाणी सुंदर अशी नाईटच्या रजनीमधल्या या सर्व टीम या ठिकाणी एका विरोधात खेळतायत, त्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत. महाराष्ट्राच्या मातीमधून एक ऐसा पुत्र जाहला, मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, अरे आधार दिन दुबल्यांना, अरे त्रिवार असावा मुजरा आमचा त्या गडकोटाच्या श्रीमंताला, त्या गडकोटाच्या श्रीमंताला. खऱ्या अर्थानं सुंदर आणि देखणं असं आयोजन आज या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिल्या दिवसामध्ये संकट अनेक आली, परंतु त्या संकटांवर मात करून खऱ्या अर्थानं या आयोजकांनी जे काही निर्धार या मैदानावरती आखलं होतं ते निर्धार या ठिकाणी पूर्णत्वास नेताना पाहायला मिळतात.
जनरेटर थोडेसे लेट आले, लाईट थोड्या लेट लागल्या, अनेकांची मनं दुखावली गेली, परंतु आयोजनामध्ये कुठेही कमीपणा या मंडळींकडून झाला नाही. त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक. सुंदर असा सामना आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धनराज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं शतक. पहिला चेंडू उडवलाय, चेंडू हवेमध्ये. नितेशने प्रयत्न केला, चेंडू गेलाय सीमारेखा पार. 6 धावेसाठी षटकार. सुंदर प्रयत्न केले गेले. पहिल्या चेंडूवर षटकार अर्जित झालाय. नितेशचे हे प्रयत्न पहिल्या चेंडूवर षटकाराने या ठिकाणी श्रीगणेशा झालाय. मनोजच्या फलीमधून आलेला हा षटकार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धनराज हा गोलंदाज आहे, तर फलंदाजीसाठी मनोज हा फलंदाज आहे. पुन्हा एक नजाकत भरा शॉट. चेंडू भिरकावून लावलाय सीमारेखा पार. 4 धावेसाठी. पूर्णपणे या ठिकाणी फलंदाज हा सामना स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा अर्जित झाल्यात त्या भडवल संघाच्या. जसं फलंदाजी करत असताना गणेगाव चिंचवली संघाचा सलामीचा फलंदाज विराजनं फटकेबाजी केली, तशीच फटकेबाजी या ठिकाणी मनोज या ठिकाणी आपल्या संघासाठी करतोय. पुन्हा एक चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणतीही चुकी नाही. पहिला गडी गारद झालाय भडवल संघाचा मनोजच्या स्वरूपामध्ये, परंतु संघाला असणारं महत्वाचं योगदान 10 धावांचं योगदान तो देऊन जातोय. तर मनोजच्या पारीचा अंत झालाय. मनोज आणि प्रथमेशची ही जोडी आहे. 3 चेंडूंचा अद्यापही खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे, परंतु आता मात्र मैदानाकडे आगेकूच करतोय. प्रथमेशची साथ देण्यासाठी कपिल हा फलंदाज. भडवल संघाचा कपिल कर्जतच्या टेनिस विश्वामध्ये ज्याचं नाव खऱ्या अर्थानं आदराने घेतलं जातं, ज्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून अनेक सुंदर फटके पाहायला मिळतात, तो कपिल या ठिकाणी मैदानावर जातोय. तिसरं चेंडूचा खेळ झालाय. चौथा या ठिकाणी चेंडू. फुलटॉस चेंडू. फॉलो थ्रो सजवण्याचा प्रयत्न केला गेला, तत्पूर्वी एकेरी धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2ही धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा वधारतय. धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत 12 धावा. 43 धावेचा पाठलाग या ठिकाणी भडवल संघाकडून होतोय. स्वर्गवासी रोहिदास तेखंडे 11 गणेगाव चिंचवली संघ या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करून 42 धावा या ठिकाणी धावफलकावर जोडतोय आणि 43 धावेचं आव्हान देतोय तो भडवल संघाला. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. या ठिकाणी चेंडू जातोय 4 धावेसाठी. पंच त्याला नो घोषित करतायत. बिमरचा हा चेंडू 9+4 ची धाव. खऱ्या अर्थानं जखमेवर मीठ सोडायचं काम या चेंडूवर झालंय. यष्टीरक्षक थोडा या ठिकाणी चुकला आणि चेंडू गेला सीमारेखा पार 4 धावेसाठी. पुन्हा दिशाहीन गोलंदाजी. पंच आम्हाला सांगतायत हा स्वैर चेंडू आहे. स्वैरच्या मार्यानं धावफलक पुन्हा एकदा वधारेल. 18 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. जसं गणेगाव चिंचवलीच्या धावफलकावर पहिल्या षटकामध्ये 17 धावा अर्जित झाल्या होत्या, तोच प्रकार या ठिकाणी होतोय. चेंडू पुन्हा जातोय सीमारेखा पार. 4 धावेसाठी आलेला खणखणीत चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत.
21 धावा, 22 धावा, माफ करा, स्कोरर मित्राकडून झालेल्या या चुकीमुळे शेवटचा चेंडू, ती वाईटची घेतली नव्हती. एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा या ठिकाणी वधारेल. धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 23 धावा. पहिलं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक धनराजचं. या ठिकाणी पुढील होणारा सामना मालेवाडी विरोधात अंजप. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल मालेवाडी संघाने जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते अंजप संघाला. यानंतर हा सामना या ठिकाणी होणार आहे. त्वरित आपल्या निर्णयावर दोन्ही संघांनी अंमलबजावणी करायची आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा 18 नंबर जर्सीचा अभि या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये गणेगाव चिंचवलीच्या सुद्धा धावा आल्या होत्या, परंतु खऱ्या अर्थानं गोलंदाजीच्या जीवावर प्रथमेश आणि मनोजच्या गोलंदाजीच्या जीवावर पूर्णपणे धावांवर रोख लावला तर भडवल संघानं शॉर्ट पिच चेंडू, थोडी दिशाहीन गोलंदाजी. पंच या ठिकाणी वाईट प्लस 4 चा या ठिकाणी इशारा करत आहेत. आधीच धावांचा दुष्काळ आहे आणि या धावांच्या दुष्काळामध्ये चौकाराच्या स्वरूपामध्ये या धावा जोडल्या जात आहेत. 28 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पंच या ठिकाणी त्याला स्वैर घोषित करतायत. थोडं दबावाखाली गणेगाव चिंचवली संघाचे गोलंदाज या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. नवखे असे गोलंदाज. सुंदर असा चेंडू विराज. सुंदर थ्रो, सुंदर कलेक्शन. खरं तर गणेगाव चिंचवली संघाच्या फलंदाजी आणि गोलंदाजीचा विचार करायला गेलं तर सामना इतका लेट सुरू झालाय की काही प्रवीण पाथरे सर, काही फलंदाज घरी पळून गेले. 4 खेळाडू पळून गेले, असे पळून गेले की न सांगता पळून गेले. सुंदर फटका आहे. नितेश चेंडू खाली. तत्पूर्वी चित्त्याच्या चपलाईनं 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली. एका धावेच्या मदतीनं धावफलक या ठिकाणी पुन्हा एकदा वधारेल. 31 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. आता मात्र भडवल संघ या सामन्यावर पूर्णपणे आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एक शॉर्ट पिच चेंडू. जिथे एकही धाव नव्हती तिथे 1 धाव या ठिकाणी पुन्हा एकदा अर्जित झाली. असं वाटतं या ठिकाणी गणेगाव चिंचवली संघ हा सामना सोडण्याच्या प्रयत्नात आहे, कारण इथून सुद्धा क्रिकेट हे असं विश्व आहे ज्यामध्ये काही होऊ शकतं. परंतु खऱ्या अर्थानं गोलंदाजांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला भडवल संघाच्या पहिल्या गोलंदाजावर आक्रमण केलं गेलं, दुसरा आणि तिसऱ्या गोलंदाजानं इतकं सुंदर कमबॅक करून दिलं आणि पूर्णपणे गणेगाव चिंचवली संघाला रोखलं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पंच त्याला नो घोषित करतायत. नोवर आलेला हा षटकार म्हणजे तब्बल 7 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा अर्जित होत आहेत. खरं तर ज्यांना नेटमध्ये पण आम्ही बॉलिंग देत नाही त्यांना या ठिकाणी एवढ्या मोठ्या मॅच मध्ये बॉलिंग द्यावी लागली, त्याचा हा सगळा परिणाम आहे. काही हरकत नाही. या ठिकाणी नवे जरी हे गोलंदाज सगळे असले तरी या मॅच मधून भरपूर काही शिकण्यासारखं नक्कीच ते घेऊन जातील. कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 39 धावा 43 धावेची गरज आहे. दुसरा षटक प्रगती पथावर आहे. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ आहे.
पुन्हा एकदा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. या ठिकाणी पंचांचा षटक संपण्याचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 40. अद्यापही 3 धावेची गरज या ठिकाणी भडवल संघाला असणार आहे. या ठिकाणी पुढील होणारा सामना या दोनही संघानं या ठिकाणी आपल्या निर्णयावर अंमलबजावणी करायची आहे. मालेवाडी विरोधात या ठिकाणी अंजाब संघ. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. 42 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आणि गोलंदाजी मार्कवर आयुष हा गोलंदाज. येणारे 11 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 10 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज असणार आहे. सुंदर असं हे देखणं आयोजन. फ्रेंडशिप ग्रुपचं हे देखणं असं आयोजन. याच व्यासपीठावरती युवा उद्योजक, युवा नेतृत्व मनोज दादा जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. नेचर पॅराडाइज या नावानं त्यांचा या ठिकाणी सुंदर असा रिसॉर्ट आहे आणि याच रिसॉर्ट वरती त्यांनी आम्हा गणेगावकरांना या ठिकाणी जेवण खाऊ घातलंय. त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार आम्ही या व्यासपीठावरती करतो. आणखी एक देर दुरुस्त. 1 विकेटचं पतन झालं. सामन्यामध्ये मात्र औपचारिकता शिल्लक आहे, कारण या सामन्यामध्ये पूर्णपणे भडवल संघ आपली पकड मजबूत करतोय, कारण चेंडू खूप आहेत आणि धावा मात्र पाहिजेत. 1 धावा म्हणजे पूर्णपणे हवी ठरतोय. तर या ठिकाणी भडवल संघ आयुषच्या खात्यामध्ये 1 धाव जोडली गेली. 3 चेंडूंचा अद्यापही खेळ शिल्लक. पंच या ठिकाणी स्वैर घोषित करतायत आणि या सामन्यामध्ये विजयी होतोय तो भडवल संघ. खऱ्या अर्थानं भडवल संघाचं गोड